स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे व्रत कसे करावे? स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे व्रत हे अत्यंत प्रभावी मानले जाते. हे व्रत केल्यानं मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि संकटांचे निवारण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तुम्ही कोणत्याही गुरुवारी या व्रताला सुरुवात करू शकता. शक्य असल्यास शुक्ल पक्षातल्या अमावास्येनंतरच्या गुरुवारी सुरुवात करणं अधिक उत्तम मानले जाते, पण ते अनिवार्य नाही. मासिक पाळी किंवा सुतक असेल तर तो गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारी सुरुवात करावी. संकल्प असा करावा: पहिल्या गुरुवारी सकाळी स्नान करून देवपूजेला बसावे. स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून उजव्या हातात थोडे पाणी, अक्षदा, तांदूळ आणि फूल घ्यावे. मनात तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींना सांगावी आणि मी आजपासून पुढील 11 गुरुवार तुमचे व्रत करीन, असा संकल्प करून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. स्वामींच्या फोटोला चंदन, हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले, जास्वंद किंवा सुवासिक फुले अर्पण करावीत. अगरबत्ती आणि दिवा लावावा. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे वाचन करावे. शक्य असल्यास संपूर्ण पोथी 21 अध्याय वाचावी. वेळ कमी असल्यास किमान 3 अध्याय, अध्याय 1, 11 आणि 21 किंवा सारांश रूपानं 11 ओळी तरी वाचाव्यात. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 11 माळी किंवा 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास तारक मंत्र 11 वेळा म्हणावा. स्वामींना खडीसाखर, पेढा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. उपवास कसा करावा हे तुमच्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे. या व्रतात मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य असते. जर काही कारणास्तव आजारपण, मासिक पाळी, सुतक किंवा परगावचा प्रवास एखाद्या गुरुवारी व्रत करणं शक्य झाले नाही तर तो गुरुवार मोजू नये. पुढच्या गुरुवारी व्रत करून ती संख्या भरून काढावी. 11व्या गुरुवारी व्रताची सांगता, उद्यापन करावी. नेहमीप्रमाणे पूजा आणि पोथी वाचन करावे. स्वामींना नैवेद्य दाखवून आरती करावी. शक्य असल्यास 11 बालकांना किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करावे किंवा फळे, बिस्किटे वाटावीत. जवळच्या स्वामी समर्थ मठात जाऊन दर्शन घ्यावे आणि यथाशक्ती दान करावे. ही माहिती आवडल्यास आपल्या भक्ती विजय चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.